तर आता जाऊयात संभाजीनगरात। छत्रपती संभाजीनगरात माजी महापौर रशीद मामू यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। या प्रवेशावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे। तर दुसरीकडे रशीद मामूंच्या प्रवेशावरून अंबादास दानवेंविरुद्ध चंद्रकांत खैरे असा वाद सुद्धा स्थानिक स्तरावर निर्माण झालाय। दरम्यान या सगळ्या चर्चा आणि आरोपांवरून त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। रशीद मामूची माझ्यासोबत रशीद मामू आहे। मामू, या निवडणुकीत म्हणजे आता सुरुवात झाली, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील तुमचं नाव घेतलंय आणि तुमच्या नावाची एवढी चर्चा सुरू आहे आणि त्याचं कारण आहे तुमच्याजवळ शिवसेनेचं हे मशाल आहे। ते बरोबर आहे, परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी जे मला पार्टीमध्ये घेतला आणि लोक ना म्हणत होते त्यांनी मला तिकीट दिला तर मी त्याच्यामध्ये उभा आहे। आणि जे सगळे लोक मामू म्हणून नाव घेत आहे तर त्यांना विकासचं काम नाही पाहिजे, त्यांच्याकडे विकास नाही, फक्त रशीद मामू आहे। तर ते म्हणतात की रशीद मामू आहे, परंतु असं आहे की मोठ्या माणसापाशी कधी जातच नसतो, ते सगळे समाजाला घेऊन चालणारा माणूस म्हणतात। तर मला थोडा वाईट वाटतो की काही लोक ते सगळं सोडून मला जे म्हणतात आणि ते हिंदुत्वाचं जे गोष्ट बनत आहे। मी उद्धव साहेबाला मानतो की ते खरोखर हिंदुत्ववादी आहे। कसं काय की ते रामजीला मानत आणि रामजी कट्टर देत हिंदुत्वात ते म्हणत होते का त्यांनी झुटे बिंडीचे झुटे बेर खाल्ले, त्यांनी आई वडिलांचा ऐकला, त्यांनी आपल्या मुले आईला पाळला, आपली बायकोला विचारला, भावाला विचारला, तर उद्धव साहेब तेच करत आहे। मग त्यावेळेला मुस्लिम समाज ना होता, नाही तो रामजी त्यांना बी मानत होते। मुस्लिम आहे म्हणून फक्त विरोध होतोय? नाही, मुस्लिम बी नाही, असं मुस्लिम बी म्हणू शकत नाही। त्यांना एक पाहिजेच आहे चेहरा। आता मी इथे आला तर मुंबईमध्ये बी काय आले, इथे बी आता ते पर्सेंटेज वाढणार ओटा मुस्लिम समाजाचा मला, आणि मी तर म्हणता ज्याला जे मला हिंदू समाज मानतात, दलित समाज, त्यांचे बी वोट वाढणार। तर त्यामुळे आता मुंबईमध्ये बी जो रशीद मामू चालू आहे। आणि तोच प्रश्न मी विचारतोय की तुमच्या या उमेदवारीवरून आणि ज्या पद्धतीने सगळं तुमचं राज्य स्तरावर तुमच्यावर टीका केली जाते किंवा तुमची चर्चा सुरू आहे, याचा उद्धव ठाकरेंना फायदा होणार का आणि संभाजीनगरच आणि सर्वत्र होणार का? सगळे सुशिक्षित लोक आहे, सगळे जाणणार आहे, उद्धव साहेबांना चांगलंच होणार आहे। आणि उद्धव माझा काय, त्यांचे वडीलचा फार मोठं काम आहे। ज्या वेळेला मी महापौर होतो त्यावेळेला त्यांना मी भेटलो, त्यांना 1 तास चर्चा झाली। त्यांनी म्हणले चांगला महापौर आहे, त्याला कोणी त्रास द्यायचे, मग मला त्यांनी कोणी त्रास दिला त्यावेळेला त्यांना कोणी सांगितलं मामू जातीवादी म्हणून। आणि मग ते इथे आले होते शहरामध्ये, त्यापाशी मी गेलो त्यांच्याकडे आणि त्यापासून मी त्यांना मानतो, ते चांगला माणूस होता। माझी 1-1.5 तास चर्चा झाली। चर्चा कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे, पण रशीद मामूंची ही पहिली मुलाखत असेल जी एवढा वेळ ते बोलले आहेत। सध्या ते माध्यमांशी बोलायलाही टाळतात, पण NDTV मराठीला विशेष त्यांनी ही सगळी मुलाखत दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।